महाराष्ट्राच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकणाऱ्या नेत्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश झाला आहे। सलग 15 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू देवेंद्र फडणवीस ठरणार आहेत। राज्याच्या राजकारणातील देवेंद्र पर्वाचा हा प्रवास कसा होता, फडणवीसांनी या एका अर्थानं कमी मिळालेल्या पण 10-12 वर्षांच्या काळामध्ये कसा प्रभाव टाकला, समजून घेऊयात या रिपोर्टमधून। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की नरेंद्र मोदींचा राष्ट्रीय राजकारणातला उदय आणि देवेंद्र फडणवीस यांचा राज्याच्या राजकारणातला नेतेपदाचा उदय 2013 सालचा। 2013 साली देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा भाजपकडून सोपवण्यात आली। राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या विरोधात फडणवीसांनी रान पेटवलं आणि 2014 साली मोदी लाटेत भाजपला 122 जागा मिळाल्या। वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी सोहळा पार पडला आणि तेव्हापासूनचा कालावधी हा देवेंद्र पर्व या नावानं ओळखला जाऊ लागला। काँग्रेस राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्या दिग्गज नेत्यांपुढे देवेंद्र फडणवीसांसारख्या तुलनेनं नवख्या विदर्भातल्या नेत्याचा टिकाव कितपत लागेल अशी शंका सुरुवातीला घेण्यात येत होती। शिवसेनेला युतीत सोबत ठेवत आणि गृहमंत्री पदाच्या साथीनं 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचा ठसा महाराष्ट्रावर उमटवला। निष्कलंक प्रतिमा, राजकारणातली दूरदृष्टी, महाराष्ट्राच्या विकासाचं विजन यामुळे फडणवीस यांच्या कामाचा ठसा राज्यातल्या जनतेच्या मनावर उमटवला गेला। ब्राह्मण मुख्यमंत्री ही प्रतिमा दूर करत राज्याला सक्षम नेतृत्व देण्यात देवेंद्र फडणवीस पहिल्या टर्ममध्ये यशस्वी ठरले। पक्षांतर्गत स्पर्धा आणि शरद पवारांचा विरोध मोडून काढण्यात फडणवीसांची रणनीती यशस्वी ठरली। राज्यात मराठा आरक्षण देणारा मुख्यमंत्री अशी ही त्यांची प्रतिमा निर्माण झाली। जलयुक्त शिवार सारखी यशस्वी योजना त्यांनी राज्यात राबवली। आरे कारशेडवरून जे राजकारण झालं त्यालाही त्यांनी त्याच पद्धतीने उत्तर दिलं आणि त्यातूनच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील दरी आणखी वाढतच गेली। 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी बेरजेचं राजकारण करत काँग्रेस राष्ट्रवादीतील अनेक बड्या नेत्यांना सोबत घेण्यात फडणवीस यशस्वी ठरले। विधानसभा निवडणुकांपूर्वी अखेरच्या अधिवेशनात विधानसभेत मी पुन्हा येईन ही फडणवीसांची गर्जना लक्षवेधी ठरलीच, त्यासोबतच यातून त्यांचा आत्मविश्वासही दिसत होता। शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन। मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी। 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करून शिवसेना भाजप युतीला यश मिळवून देण्यात फडणवीसांचा मोठा वाटा राहिला। विधानसभा निवडणुकीतही शिवसेना भाजपा युतीला बहुमत मिळालं। भाजपला 105 जागा मिळून सर्वाधिक संख्याबळ असलेला पक्षही भाजपा ठरला। मात्र उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी घेतलेल्या आग्रही भूमिकेमुळे सरकार स्थापनेला विलंब झाला। अजित पवारांसोबत पहाटेच्या शपथविधीचा फडणवीसांनी केलेला धाडसी प्रयोगही चर्चेत राहिला। मात्र अजित पवारांचं हे बंड शरद पवारांनी मोडून काढलं। दोन्ही नेत्यांना राजीनामे द्यावे लागले। याच वेळी शरद पवारांनी शिवसेना आणि काँग्रेसला साथीनं घेत महाविकास आघाडीचा प्रयोग केला। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। फडणवीसांच्या तोंडाशी आलेला मुख्यमंत्री पदाचा घास काढला गेला। देवेंद्र फडणवीस विरोधी बाकांवर विरोधी पक्षनेते म्हणून राहिले। यश मिळूनही सत्ता मिळाली नाही यांची सल त्यांच्या मनात कायम राहिली। ठाकरे सरकारच्या 2.5 वर्षांच्या काळात फडणवीसांनी महाराष्ट्र पिंजून काढला। सरकारच्या विरोधात आंदोलनं केली, सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून टाकलं। या काळात विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कारकीर्दही लक्षवेधी ठरली। याचवेळी देशावर कोरोनाचं संकट आलं। फेसबुक लाईव्ह वरून घरातून कारभार हाकणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका भाजपाकडून करण्यात आली। ठाकरे सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय बदलले। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधलं राजकीय वैर वाढायला लागलं। राज्यसभेची निवडणूक असो किंवा विधान परिषदेची निवडणूक, देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय खेळी करत आमदार फोडले। विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन सुरत मार्गे थेट गुवाहाटीला पोचले। त्यामुळे या सर्व राजकीय फोडाफोडी मागे पडद्यामागचे सूत्रधार हे देवेंद्र फडणवीसच होते हे काळाच्या ओघाने स्पष्ट झालं। उद्धव ठाकरेंचं सरकार बहुमतात नसल्याचा दावा करण्यात आला।
राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं, मात्र उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. फडणवीस आणि शिंदे यांनी एकत्रित सत्ता स्थापनेचा दावा केला. फडणवीस मुख्यमंत्री होणार असं वाटत असतानाच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. त्यावेळी फडणवीस यांनी सरकार बाहेर राहणार असंही जाहीर केलं. इन सभी के समर्थन का पत्र आज हमने सौंपा है. मैं इस सरकार को पूरे तरीके से सहयोग करूंगा. मैं सरकार के बाहर रहूंगा और इस सरकार को सफल बनाने हेतु जो जो चीज करना आवश्यक है ऐसी सारी चीजें हम मिलकर करेंगे. त्यानंतर तातडीनं दिल्लीतून हालचाली झाल्या. देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावर राहावं असं पक्षश्रेष्ठींनी सांगितलं. नाखुशीनंच देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शिंदे फडणवीस सरकारनं पुन्हा एकदा जोमानं कामं सुरू केली. यातच काही महिन्यात अजित पवार राष्ट्रवादीच्या 40 आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांच्या बंडामागेही देवेंद्र फडणवीसच होते हे कालांतरानं स्पष्ट झालं. या 2.5 वर्षाच्या काळात फडणवीस उपमुख्यमंत्री असले तरी प्रत्येक वेळी त्यांचं सरकारमधलं महत्त्व ठळकपणे दिसून आलं. शिवसेना राष्ट्रवादी कोणाची यावर सुप्रीम कोर्टात खटला चालला. कोर्टानं विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असं सांगितलं. अखेर शिवसेना एकनाथ शिंदेंची आणि राष्ट्रवादी अजित पवारांची असल्याचा निर्णय अध्यक्षांनी दिला. 2.5 वर्ष सत्तेत राहिलेल्या महायुती सरकारनं विकास कामांचा डोंगर उभा केला. मात्र मनोज जरांगेंचं मराठा आंदोलन, संविधान बचावचा नरेटिव्ह यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला दणका मिळाला. महायुतीला अपेक्षित यश मिळू शकलं नाही. मात्र त्यानंतरही फडणवीस निराश झाले नाही. लाडकी बहीण सारखी योजना महाराष्ट्रात घोषित करण्यात आली. महायुतीच्या 3ही नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. विधानसभा निवडणुकांचा नरेटिव्ह भाजप आणि महायुतीनं सेट केला. बटेंगे तो कटेंगे सारखं नरेटिव्ह कामाला आलं. महायुतीनं विधानसभेत बंपर कामगिरी केली आणि 230 जागा जिंकल्या. 132 जागा जिंकणारा भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. स्वाभाविकच मुख्यमंत्री पदाची माळ फडणवीसांच्या गळ्यात पडली. 2022 साली पुन्हा आपलं सरकार तयार झालं आणि त्यातूनच आज पुन्हा एकदा पूर्ण बहुमत आपल्या महायुतीला, प्रचंड बहुमत हे महायुतीला मिळालं आणि आपल्या भारतीय जनता पक्षाला 132 आणि आपल्या मित्रांसोबत 137 जागा. एक प्रकारचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये लिहिला गेला. हा इतिहास मला असं वाटतं की अभूतपूर्व अशा प्रकारचा आहे. या 10 वर्षांच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी अनेक राजकीय चढ उतार पाहिले. शरद पवार, उद्धव ठाकरेंसारख्या मातब्बर नेत्यांचा मुकाबला केला. महाराष्ट्राचे चाणक्य अशी ओळख निर्माण केली. महाराष्ट्राच्या राजकारणानं 1960 पासून अनेक दिग्गज नेते पाहिले. त्यात यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांचा राज्याच्या राजकारण प्रशासनावर ठसा राहिला. असा सर्वव्यापी ठसा निर्माण करण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले. 1990च्या दशकानंतर सलग 3 निवडणुकात 100 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा विक्रमही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपनं करून दाखवला, जो महाराष्ट्रात या 3 दशकात कोणत्याही पक्षाला दाखवता आला नाही. 2014 साली सुरू झालेलं हे देवेंद्र पर्व आता 2029 पर्यंत पुन्हा राज्यात राहणार आहे. देशात महाराष्ट्र अग्रेसर करण्याचा फडणवीसांचा मानस आहे. फडणवीसांची ही चढत्या भाजणीची राजकीय वाटचाल आगामी काळात देशाचं नेतृत्व करू शकेल. 2014 साली सुरू झालेलं हे देवेंद्र पर्व आता भविष्यात मोठी झेप घेणार हे त्यांचा आजवरचा चढता आलेख पाहता कुणीही सांगू शकेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.